हॅलो. माझं नाव संदीप दत्तात्रय कुराडे. माझ्या वाईफचं नाव अर्चना संदीप कुराडे. आम्ही दोघे राहणार भोसरी. रिसेंटली आम्ही साध्या घरामध्ये राहत असताना आम्हाला काही गोष्टींची उणीव भासली. त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की व्हेंटिलेशनची कमतरता आहे. भोसरीसारख्या ठिकाणी क्राऊडेड प्लेस असल्यामुळे थोडीशी व्हेंटिलेशनची कमतरता होती. त्याच्यामुळे आम्ही रिसेंटली इंटेरियर कन्स्ट्रक्शन की जे कोणी डुप्लेक्स टाईपमध्ये बांधकाम करतात अशा लोकांच्या सर्चमध्ये आम्ही होतो. त्या सर्च करत असताना आम्हाला रोहित ओवाळ आणि अक्षय ओवाळ की जे योगायोगाने भोसरीमध्येच राहत होते, जेही माझ्या घराच्या जवळच राहत होते आणि आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की त्यांनी म्हणजे आम्हाला 2 कॉम्बिनेशन हवे होते. एक तर कन्स्ट्रक्शन प्लस इंटेरियर. सो कधी होतं की कन्स्ट्रक्शन आपण एका ठिकाणी करून घेतो, इंटेरियर वेगळ्या ठिकाणी करून घेतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा सिंक्रोनायझेशनचे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे योगायोगाने हे दोघं भाऊ असल्यामुळे एकजण सिव्हिल कन्स्ट्रक्शन करत होता आणि दुसरा इंटेरियर करत होता. आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या कामाची पद्धत आम्ही पहिल्यांदा जाणून घेतली, त्यांचे फीडबॅक घेतला, त्यांची कामं कुठे चाललेली आहेत त्याचे फोटोज घेतले. पर्सनली जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या साईटला जाऊन भेटी दिल्या आणि त्यांचं ॲक्च्युअल वर्क आम्ही प्रॅक्टिकली जाऊन बघून आलो. त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही यांना काम देऊ शकतो डुप्लेक्सचं. सो डुप्लेक्स बांधताना ज्या काही गोष्टींचा विचार करायचा असतो, मेनली आमचं जे कन्सर्न होतं की आम्हाला व्हेंटिलेशन खूप हवं होतं, हवेशीर हवं होतं. हा सगळ्यात आमचा मेनली कन्सर्न होता. ॲक्च्युली माझ्या वाईफला किचन हे खूप मोठं हवं होते, डोअर्स मोठे हवे होते आणि विशेष म्हणजे व्हेंटिलेशन सगळ्याकडे हवे होते. सो आम्ही अक्षय आणि रोहितशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला 2D प्लॅन त्याचा तयार करून दिला. 2D प्लॅन आम्ही डिस्कस केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होते ते इन डिटेल आम्ही त्यांच्याशी डिस्कस केले. प्रॉज अँड कॉन्स आम्ही त्याच्यामध्ये डिस्कस केले. जो आमचा बेसिक प्लॅन होता, घरचा जो पाया होता, तो पाया थोडासा काय म्हणतो आपण की एक जनरल स्टँडर्ड पाया होता की जो डुप्लेक्सच्या मानाने नव्हता. परंतु त्यांच्या 2D प्लॅन इतका छान होता की त्याच्यामध्ये त्यांनी तो इतका व्यवस्थित आम्हाला डुप्लेक्स प्लॅन बसून दिला की त्या प्लॅनवरती आम्ही त्या पुढचे अजून 3 मजलेसुद्धा वाढवू शकत होतो. योगायोगाने 2D प्लॅन सक्सेस झाल्यानंतर त्यांनी 3D इमेज पण आम्हाला त्यामध्ये शेअर केली. त्या 3D इमेजेसमध्ये त्यांचे जे कलर कॉम्बिनेशन्स होते फर्निचरचे, नंतर आपण ज्या काही इंटेरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी असतो, कर्टन असतात, अँटिक पीस असतात, नंतर वॉलचे कलर असतात, डायनिंग टेबल असतो, आपला बेड असतात, आउटर एरिया असतो, ह्याचे जे काही कॉम्बिनेशन होते ते अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी आम्हाला 3D इमेजद्वारे दाखवले. ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन सुरू होतं त्यावेळेस कदाचित आम्हाला त्याचं इमॅजिनेशन नव्हतं आलं, पण जेव्हा कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आमच्या पूजेच्या वेळेस लोकांनी येऊन जेव्हा आमची प्रशंसा केली तेव्हा आम्हाला असं वाटलं की खरंच आपण जे काही डुप्लेक्स उभा केला आहे त्याचं सगळं क्रेडिट जे आहे ते आम्ही अक्षय आणि रोहितला देऊ इच्छितो की त्यांच्या मेहनतीमुळेच हे डुप्लेक्स तयार झालं. दोघेही चांगले कामं करतात. उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला त्यांनी सहकार्य केलं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं. ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस त्यांनी येऊन बारकाईने काही गोष्टी तपासल्या आणि त्यानंतरच हे ॲक्च्युली हा डुप्लेक्स तयार झाला. शेवटला सांगू इच्छितो की मला जसं मनासारखं घर हवं होतं, माझं ड्रीम होम हवं होतं, तसं मला राजयोग कन्स्ट्रक्शन अँड इंटेरियर्सच्या टीमने करून दिलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद.